वंचित कामगारांना घर, वंचित कामगारांना घर, चुकीचा निर्णय, चुकीचा निर्णय, लाभार्थ्यांची यादी, लाभार्थ्यांची यादी, घराची किंमत, घराची किंमत, मुख्यमंत्री, मुख्यमंत्री। नमस्कार, मी प्रियंका बनिया आणि तुम्ही पाहत आहात प्रथम न्याय। मित्रांनो, आपण आता जे आहेत आझाद मैदान येथे आलो आहोत। आझाद मैदान येथे कापड बाजार समितीचे जे कामगार आहेत ते उपोषणावरती बसलेले आहेत। त्यांच्या उपोषणाचे जे कारण आहे ते म्हणजे प्रशासनाकडून जे आहे त्यांच्यासाठी बोरिवली येथील चारकोप या ठिकाणी जागा दिलेली आहे, परंतु त्या जागेवरती जे आहे अजूनही जे त्यांना घरकुल भेटत नाही आहे। त्यांना जे आहे प्रशासनाकडून मोफत घरं देण्याची जी आहे एक आश्वासन दिलं होतं, परंतु कुठे ना कुठे ते पूर्ण होत नाही आहेत। नेमका मुद्दा काय आहे हे जाणून घेऊया त्यांच्याशी। सर, तुमचं जे कापड बाजाराचे जे कामगार आहेत त्यांना कुठे आणि किती जो आहे जमीन घरासाठी जी जमीन भेटलेली आहे? आमचं जे कापड बाजारातील माथाडी कामगार आहेत, हातगाडी कामगार आहेत, यांना 1978 साली कांदिवली चारकोप येथे 27 एकर 34 गुंठ जमीन दिलेली आहे आणि या जमिनीवर 2004 पर्यंत 20 एकर जमिनीवर बांधकाम झालेलं आहे आणि 7 एकर जमीन 2004 पासून मोकळी पडलेली आहे। आणि आम्ही जे या ठिकाणी गेल्या वर्षभरात बसलेले लोक आहोत हे ते कामगार आहेत जे या 7 एकर उर्वरित जमिनीवर ज्यांना घरं मिळणार आहेत आणि 20 वर्षापासून ती घरं मिळत नाहीत। म्हणून गेल्या वर्षभरात आम्ही या ठिकाणी बसलो आहे की आमची जी 7 एकर मोकळी जागा आहे त्याच्यावर घरं मिळावं यासाठी आम्ही सर्व प्रतीक्षा यादीवर आहोत। आणि या सर्व जवळजवळ 4000 कामगार अजून प्रतीक्षा यादीवर आहेत। त्यांना ही घरं लवकरात लवकर शासनाने द्यावीत आणि ती प्रचलित पद्धतीने द्यावीत। म्हणजे कसं की आमचं जे बोर्ड आहे, माथाडी बोर्ड आहे, त्यांच्या माध्यमातून ही घरं बांधली जातात आणि ती कामगारांना वितरित केली जातात आणि नंतर मग हाऊसिंग सोसायटी त्या ठिकाणी सभासद होणं वगैरे ह्या गोष्टी येतात। परंतु आता पहिल्यांदा शासनाने काय केलं आहे, उलट न्याय केलेला आहे किंवा कायदा बदललेला आहे, प्रचलित पद्धत मोडीत काढलेली आहे आणि अशा एका संस्थेला जागा देण्याचा घाट घातलेला आहे। ती जागा अजून त्यांना दिलेली आहे असं नाही, परंतु ती पूर्तता पूर्ण झाल्यानंतर आम्ही त्यांना ती जागा देऊ अशा प्रकारचं त्या ठिकाणी दिसतंय। कारण अटी शर्तीचा विषय आहे, त्या अटी शर्ती पूर्ण करण्यासाठी म्हणजे एकंदरीत सर्व कॅनरा बँकेचा NOC हवं आहे, कापड बाजार बोर्डाचं NOC हवं आहे, अशा सर्व NOC आल्यानंतर सह्याद्री बँकेची NOC आहे, त्यानंतर सह्याद्री सेवा सोसायटीची NOC आहे, अशा अनेक NOC आल्यानंतर ती जमीन त्यांच्या नावावर होईल। परंतु जमीन त्यांच्या नावावर झाली किंवा नाही झाली, परंतु आमची जी जमीन आहे ती जमीन कापड बाजार बोर्डाच्या नावाने होती आणि ती त्यांच्या नावानेच असायला पाहिजे होती, इतरांना द्यायला नाही पाहिजे होती। आणि कापड बाजार मंडळ जे आमचं नफा ना तोटा या तत्वावर घरं बांधतं, त्यामुळे आम्हाला स्वस्त दरात घरं मिळतात। कामगारांना सुद्धा आज परिस्थिती त्यांची मोठ्या किमतीची घरं घेण्याची नसल्यामुळं त्यांना कापड बाजार मंडळाच्या माध्यमातून मिळणारी घरंच परवडू शकतात आणि त्या पद्धतीनंच ती द्यावीत। आणि जो निर्णय झालेला आहे इतरांना भूखंड आमचा द्यायचा, तो दुर्दैवी निर्णय, तो कामगार विरोधी निर्णय, तो कामगाराच्या हिताचा नसलेला निर्णय सरकारने तातडीनं बदलून या ठिकाणी प्रचलित पद्धतीने बांधकाम करण्याचा परवानगी द्यावी यासाठी आम्ही बसलो आहे। आतापर्यंत जे आहे तुम्ही किती उपोषणं केली आहे त्यासाठी? आता हे 4थं उपोषण आहे आणि 4थ्या उपोषणाचा हा 7वा दिवस आहे। आम्ही पहिलं उपोषण 29 फेब्रुवारी 2024ला सुरू केलं, ते आमचं उपोषण 21 मार्च 2024 पर्यंत म्हणजे 22 दिवस चाललं। त्यानंतर 22 लोकसभेची आचारसंहिता लागल्यामुळे आम्हाला आणि शासनाने कापड बाजार मंडळाच्या माध्यमातून आम्हाला आश्वासन दिलं की लोकसभा निवडणूक झाल्यानंतर आम्ही तुमचा विषय मार्गी लावू आणि त्यामुळे आम्ही स्थगिती घेतली आणि ते काम निवडणूक झाल्यानंतर होत नव्हतं, म्हणून आम्ही दुसऱ्यांदा सरकारला विनंती केली आपण काम करावं, तरीसुद्धा न केल्यामुळे 25 आणि 26 जुलैला आम्ही पुन्हा बसलो दुसऱ्यांदा। परंतु त्यावेळेला सरकारने सांगितलं की आत्ताच निवडणूक झाले, त्यानंतर अधिवेशन झालं, त्यानंतर विधान परिषदेची निवडणूक झाली, त्यामुळे आम्हाला काम करता आलं नाही।
तर तुम्ही अजून थोडा वेळ द्या. मग आम्ही त्यांना पुन्हा 19 ऑगस्टपर्यंत वेळ दिला. परंतु 19 ऑगस्टपर्यंत देखील म्हणजे 19 ऑगस्ट 2024 निर्णय न झाल्यामुळे आम्ही तिसऱ्यांदा 19 ऑगस्टला मैदानावर उपोषणाला बसलो. ते उपोषण जवळजवळ 17 ऑक्टोबरपर्यंत चालू होतं. त्या काळात सरकारच्या विविध विभागामध्ये, महसूल विभागामध्ये, कामगार विभागामध्ये बैठका झाल्या, नगरविकासमध्ये, आणि दुय्यम दर्जाचे उपसचिव वगैरे अशा प्रकारच्या अधिकाऱ्यांबरोबर आमच्या बैठका झाल्या, आमचा विषय समजून घेतला. परंतु आम्ही एवढं सर्व समजवलेलं असताना देखील, आणि तुम्हाला सांगतो 12 ऑक्टोबर 2024 रोजी आमची बैठक ज्या महसूल अधिकाऱ्याबरोबर झाली, अशोक हजारे नावाचे महसूल अधिकारी, कक्ष अधिकारी यांच्याबरोबर आमची अधिकृत बैठक या ठिकाणी पोलिसांच्या माध्यमातून, आझाद मैदानाच्या माध्यमातून तिथं झाली. आणि त्याच अधिकाऱ्याच्या सहीनं आमच्या विरोधातला निर्णय 24 ऑक्टोबर रोजी झाला. आणि 14 ऑक्टोबर रोजी म्हणजे दुसऱ्या 2 दिवसानंतर, 12 ऑक्टोबरला बैठक झाली, 14 ऑक्टोबरला निर्णय झाला, आणि 15 ऑक्टोबरला विधानसभेची आचारसंहिता लागल्यामुळं सरकार निवडणुकीला निघून गेलं आणि आम्ही इथेच होतो. तरीच देखील 17 तारखेपर्यंत आम्ही मैदानात बसलो. 17 तारखेला शासनाच्या मुख्य सचिवांना आम्ही पत्र दिलं की बाबा कोणताही निर्णय तुम्ही करू शकला नाही, म्हणून जैसे थे निर्णय आहे असं समजून आम्ही मैदानातून जात आहोत आणि निवडणुकीच्या कारणास्तव परंतु स्थगिती दिल्यानंतर 2-3 महिन्याच्या कालावधीनंतर आम्हाला कळलं की यांनी गोपनीय पद्धतीने काहीतरी निर्णय घेतलेला आहे. मग आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना RTIच्या माध्यमातून निर्णयाच्या कॉपीची मागणी केली आणि जिल्हाधिकाऱ्यांनी तो निर्णय आम्हाला दिला. त्यात आम्हाला कळलं की हा आमच्या विरोधातला घेतलेला अधिकाऱ्यांनी संगनमताने त्या ज्या संस्थेला दिले त्या संस्थेच्या पदाधिकाऱ्याच्या म्हणा किंवा त्या संस्थेच्या नावाने पैसे भरणारा बिल्डर म्हणा, ही संस्थेच्या आज संस्था आमची ज्या संस्थेला ही जागा देण्याचा घाट चालू आहे ती संस्था 3 कोटी लॉसमध्ये आहे. त्यांच्याकडे भरायला पैसे नाहीत. मग हे 100 कोटी किंवा 50 कोटी काय जे काही पैसे भरले ते त्यांनी आणले कुठून? मग कोणता तरी बिल्डरच्या माध्यमातून हा पैसा भरण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि सर्व शासनाच्या अधिकाऱ्यांनी तेव्हा संगनमताने हा निर्णय चुकीचा निर्णय केलेला आहे. हा दुर्दैवी निर्णय लवकरात लवकर बदलण्यात यावा यासाठी आम्ही या ठिकाणी बसतो. तुम्ही प्रशासनाकडे पत्रव्यवहार केल्यानंतर त्यांचं काय उत्तर आलं? प्रशासनाकडे तर आम्ही 4 वर्षापासून पत्रव्यवहार करतोय. शासनाने अजून कधी एकदाही पत्रव्यवहार आम्हाला केलेला नाही. फक्त 2-3 वेळा आमच्या कापड बाजार मंडळ जे कामगार विभाग, कामगार मंत्री, कामगार विभागाच्या अंडर तो शासनाचा एक घटक आहे, त्या कापड बाजार मंडळाने 1-2 वेळा आम्हाला पत्रव्यवहार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तोही थांबवावं, आम्ही करू अशा प्रकारचा दिलेला आहे पूर्वीच्या काळामध्ये. परंतु प्रत्यक्षपणे आमचा पत्रव्यवहार 4 वर्षापासून मुख्यमंत्री, कामगार मंत्री, महसूल मंत्री या संबंधित खात्याबरोबर चालू आहे. या खात्याच्या कुठल्याही अधिकाऱ्यानं, कुठल्याही मंत्र्यानं, कुठल्याही प्रशासकीय अधिकाऱ्याने आजपर्यंत एका शब्दाचंही पत्र समितीला दिलेलं नाही. सर, जर कामगारांना त्यांच्या हक्काची घरं नाही भेटली किंवा ती जागेवरती जर त्यांना नवीन घरं बांधून नाही भेटली तर यापुढे तुमचं काय पाऊल असेल? आमरण उपोषण करणार आम्ही. आणि जर प्रशासनाने या गोष्टीकडे लक्षच घातलं नाही, कुठे ना कुठे कामगारांवरती जो अत्याचार होईल त्याबद्दल तुमचं काय म्हणणं? आंदोलन तीव्र होणार, अजून आमरण उपोषण करणार आम्ही, सोडणार नाही आम्ही, अजून माघार नाही घेणार आम्ही. निर्णय बदलायच लागणार सरकारला. आणि तुम्ही असं सांगितलं की तुमचं जे 3रं उपोषण होतं त्यानंतर जे प्रशासन आहे त्यांनी दुसऱ्याच कंपनीला जे आहे सोसायटीला ते टेंडर जे त्यांच्या हातात दिलेलं आहे. मग ज्यांना टेंडर दिलं त्यांच्याशी तुमचं काही बोलणं झालं आहे किंवा त्यांच्यासोबत काही तुमचे पत्रव्यवहार झालेत? काय नाही, आमच्याशी काही त्यांची बोलणं झालं नाही किंवा करार झालेला नाही. आणि शासनानं पण त्यांच्याशी करार करून द्यायला पाहिजे आमच्याबरोबर, त्यांनी करून दिलेला नाही. आम्ही त्यांचे सभासदच नाही, आम्ही त्यांना ओळखत पण नाही. मग आम्ही त्यांच्यापासून अपेक्षा काय करणार? ते आम्हाला कसे देणार घरे? आजपर्यंत त्यांनी आमच्याशी संपर्क साधलेलाच नाही. आणि आता जे तुम्ही उपोषण करता हे अजून किती दिवस चालू राहणार आहे? आणि आता तुम्ही काही पत्रव्यवहार केलेत काय? आमचा रोज पत्रव्यवहार चालू आहे.
परंतु काहीच अजून पण तर महसूल खात्यावर एक आमची बैठक झाली परवा, पण अजून निर्णय तर काय दिलेला नाही. अजून हे इथे किती दिवस उपोषण सुरू जोपर्यंत आहे? निर्णय होत नाही तोपर्यंत आम्ही इथून जात नाही. भले 1 वर्ष लागू 2 वर्ष लागू, इथून आम्ही हलणार नाही. निर्णय घेऊनच जाणार आम्ही इथून. सर, कापड बाजाराचे जे कामगार आहेत कुठे ना कुठे त्यांच्यावरती जो आहे अत्याचार होत आहे, त्याबद्दल काय सांगा? भरपूर अत्याचार झालेला आहे. आमच्या मागणीप्रमाणे कुठला निर्णय दिलेला नाही. आत्तापर्यंत बरेचसे पत्रव्यवहार झाले मंत्रालयामध्ये भरपूर, पण त्याचं काय उत्तर आम्हाला मिळालं नाही आणि आमच्यावरती अत्याचारच चालू आहे. आमचा विचार काय केलाच नाही, शासनानं पण नाही केला अजून. शासनाने जागा दिलेली आहे कामगारांसाठी आणि आम्ही पैसे देऊन ती घरं घ्यायला तयार आहे. त्यांनी बोर्डाच्या दराप्रमाणे बोर्ड जे बांधतं आहे त्या प्रमाणे आम्ही घ्यायला तयार आहे. तरी शासन त्याच्यावरती लक्ष देत नाही. शासन मग ते मोफत घरं द्यायची, फुकाट घरं द्यायची आणि आम्ही इथं इकात घ्यायला तयार आहे. आम्हाला भूखंड दिलेला आहे 1978 साली 28 एकर जमीन दिलेली, त्यातली 7 एकर जमीन बाकी आहे आणि त्याच्यावरती आम्ही घरं बांधून मागतो आहे. तर शासन त्याच्यावरती काय विचार करायला मागत नाही. जसं की आपण पाहिलं, जे बाजार समितीचे कामगार आहेत त्यांना जी बोरिवली येथे चारकोपमध्ये जी जागा भेटली होती, ती जागा जी आहे अद्यापही त्यांना जी आहे भेटली नाही आहे. तसेच त्या जागेवरती त्यांना जे आहे घरकुल बांधून भेटणार होतं, ते सुद्धा जे आहे त्यांना भेटणार नाही आहे. प्रशासनाकडून त्यांना जे आहे मोफत घरं दिले जाणार होती, पण या कामगारांचं असं म्हणणं आहे आम्ही जे आहेत पैसे देऊ, परंतु आम्हाला जी आहे ती आमच्या हक्काची घरं आहेत ती भेटली पाहिजेत. कारण जे कामगार आहेत त्यांचा जो आहे पगार कमी असल्यामुळे, त्यांचा रोजगार कमी असल्यामुळे ती महागातली घरं जी आहेत ती घेऊ शकणार नाही आहेत. म्हणून जे घरकुलमधून जी घरं भेटणार आहेत ती त्यांना भेटावीत अशीच त्यांची मागणी आहे. आतापर्यंत त्यांनी जे आहेत 4 वेळा जे आहेत उपोषणं केलेली आहेत, परंतु अद्यापही प्रशासनाकडून त्यांना जे आहे काही उत्तर भेटलेलं नाही आहे. तसेच त्यांचं असं देखील म्हणणं आहे की 3रं उपोषण जेव्हा झालं त्यानंतर जे आचारसंहिता लागली त्याच्यानंतर जे आहे प्रशासनाचे जे टेंडर आहे ते दुसऱ्याच कोणत्या तरी सोसायटीला दिलेलं आहे आणि ती जी सोसायटी आहे ती स्वतःच जी आहे कर्जबाजारी आहे. त्यामध्ये ती सोसायटी जी आहे त्या कामगारांना काय मदत करणार, त्या कामगारांसोबत जे आहे काय पत्रव्यवहार करणार व त्यांना त्यांच्या हक्काची घरं मिळणार की नाही मिळणार, हा प्रश्न जो आहे तो लागला आहे. तसेच अशाच नवनवीन खबरा पाहण्यासाठी पाहत रहा प्रथम न्याय. मी प्रियंका बनिया, कॅमेरा पर्सन गौरी पवार सोबत.